एनडीएच्या बैठकीपूर्वी देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांची खलबतं। राज्यात आणि केंद्रात राष्ट्रवादीच्या वाट्याचं एक मंत्रिपद रिकामं। राष्ट्रवादीचे नेते एनडीएच्या प्रमुख नेत्यांची भेट घेत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत विनंती करणार, सूत्रांची माहिती। मराठा आंदोलकांचा विखे पाटलांच्या बंगल्याबाहेर ठिय्या। आमच्या मागण्यांवरून सरकार चालढकल करत असल्याचा आंदोलकांचा आरोप। रमेश केरे पाटलांसह मोठ्या संख्येनं आंदोलक सहभागी। नाशिकमध्ये भाजप बंडखोर प्रसाद हिरे यांची निवडणुकीतून माघार, मात्र मनधरणीनंतरही गोकुळ गिथे लढण्यावर ठाम। निवडणुकीत कौल माझ्या बाजूनं, महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यास मतदारांचा घात होईल, गीतेंची भूमिका। गोकुळ गीतेंशी चर्चा झाली, त्यांच्या कुठल्याही अटी नाही, सकारात्मक निर्णय होईल। नाशिकबाबत आज गुड न्यूज देणार, मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून विश्वास व्यक्त। नाशिकच्या येवल्यात ठिकठिकाणी भुजबळांच्या कार्यकर्त्यांची बॅनरबाजी। साहेब निर्णय घ्या असा बॅनरवर उल्लेख। राजेंद्र जैन यांना राज्यसभेची उमेदवारी दिल्यानं भुजबळांचे कार्यकर्ते नाराज। राज्यसभेसाठी नवनीत राणा राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या अटीच्या चर्चेनंतर राणांची पोस्ट। मी भाजपची प्रामाणिक निष्ठावान कार्यकर्ता, पदासाठी विचारधारा बदलणार नाही, नवनीत राणांची भूमिका। विधान परिषद निवडणुकीत मतफुटी टाळण्यासाठीच भाजपची खबरदारी। नागपूरमधील भाजपचे नगरसेवक उद्यापासून 3 दिवस गोवा दौऱ्यावर। मुंबईत परतल्यानंतर 15 जूनपासून प्रशिक्षण वर्गाला सुरुवात होणार। शक्तीपीठ महामार्गाविरोधात आज कोल्हापुरात मोर्चा। कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मोर्चेकऱ्यांना नोटीस। शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना नोटीस।